आज आपण आत्ता या क्षणाला आहोत तुळजापूर तालुक्यातल्या अगदी तुळजापूर शहरापासून 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या काक्रंबा गावामध्ये. या काक्रंबा गावात एक जी आता माझ्या बाजूला इथे विहीर आहे, सगळ्या महिला जमलेल्या आहेत. दुपारपासून या सगळ्या इथे या घागरी घेऊन अशा पाण्यासाठी इथं जमलेल्या आहेत. या विहिरीमध्ये 1952 साली पाणी पुरवठा विभागाने ही विहीर बांधलेली आहे. आणि आत्ता परिस्थिती अशी आहे, मार्च महिना संपायचा आहे. लोकांनी, आपण ही पाईपलाईन बघतो विशाल, ही जोडलेली लोकांनी लोकवर्गणीतून ही पाईपलाईन एका बोरला जोडली आहे. गावातले एका ठिकाणी बोरला पाणी आहे, ते थोडकत असतं. त्यांना पैसे दिलेत आणि दिवसभरामध्ये 2 वेळा सकाळी आणि संध्याकाळी या पाण्याच्या माध्यमातून इथं पाणी विहिरीमध्ये पाईपच्या माध्यमातून आणून सोडलं जातं. पण परिस्थिती वेगळी कशी आहे बघ, पाणी येतं पण लाईट नाही आहे. जर लाईट नसेल तर या पाईपलाईन मधून या विहिरीत पाणी येत नाही. आणि जितका काही पाणी पडलेलं असेल ते पाणी मगाशी या महिला कशा खेचत होत्या दोरी लावून ते आपण बघितलं. आपण काही महिलांशी बोलूया. मला सांगा, किती अडचण सहन करावी लागते, किती वेळा दिवसभरातनं पाण्यासाठी वनवन घागर घेऊन जायला लागते? काय मग किती किती वेळ जायला लागते तुम्हाला? रात्रभर दमच नाही, सारखं पाण्यालाच उभा राहावं लागतंय, तरी सुद्धा पाणी पुरतच नाही. आम्हाला म्हातारे माणसाला पाणी वाढायला येत नाही. हा. मग पाणी कोण काढून देत नाही. आमची गावड आहे, बंडाळा आहे, पाणी मिळत नाही आम्हाला. पाणी मिळत नाही. दिवस दिवस बसावं लागते पाण्याला, तरी 4 घागरी मिळतात पाण्याच्या. गावात या 70 फूट विहिरीशिवाय अजून कुठं कुठं पाणी आहे जे मिळत नाही, पण पाणी घागरी घेऊन जायला लागतं, लहान लेकरांना पण जायला लागतं. आता इथं म्हणजे एक अर्धा किलोमीटरवर जावं लागणार आहे बरं. पाण्यासाठी. हा. तळ्याला किंवा कोणाची बोर असेल तर, कोणाची विहीर असेल तर. आता 100% तर पाणी नाहीच. आता कोणाच्या ज्याच्यात आहे त्याच्यात जावंच लागणार पण आहे. आता मला सांगा, मार्च संपत आलाय, एप्रिल मे मध्ये काय परिस्थिती असेल? ह्याच्यापेक्षा बिकट होणार आहे अवस्था. हा. पाणी मिळणारच नाही. शासनाकडे काय पाठपुरावा तुम्ही केलाय की बाबा भूजल पातळी आपली इथली खाली गेलीच आहे, शासनाने अहवाल दिलेत, तरी देखील आपण पाणी खेचतोय, काय परिस्थिती इथली? शासनानं आता नवीन एक स्कीम राबवलेली आहे. 3 किलोमीटरमध्ये विहीर पाडून तिथून पाईपलाईन करायचं चालू आहे आणि 1 महिनाभरामध्ये पाणी गावात येणार आहे. बरं. त्या तळ्याला सध्या बऱ्यापैकी पाणी आहे, पण येईपर्यंत पाण्याची फार परिस्थिती अवघड आहे. या काक्रंबा गावात आज सकाळी मी फिरत होतो. 2 दिवस 500 लिटर पाणी यांना पुरतं, 4 माणसं घरात असतील तर. आणि एका बॅरेलसाठी जे 500 लिटरचं घ्यावं लागतं त्याला 150 रुपये मोजावे लागतात, 250 रुपये मोजावे लागतात. हे लोक म्हणतात 250 रुपये मोजावे लागतात, म्हणजे 2 दिवसासाठी 300 रुपये महिन्याचा खर्च काय असेल प्रत्येकाने काढला पाहिजे. आणि शासन दरबारी बसून फक्त कागदोपत्रीचे घोडे नाचवत आहेत, त्यांना या खर्चाचा ताळमेळ घालावा लागणार आहे. कारण थेंब थेंब पाण्यासाठी जनता आजही इथे तहानलेली आहे. तुळजापूर जवळच्याच रामदरा तलावाच्या परिसरात मी आता उभा आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघता काही पाईप्स इथे पडलेले आहेत आणि साधारण त्याचे ट्रॅक्टर्स थोडेसे आपल्याला जाताना दिसतात रस्त्यावरून. तिथे कपारीच्या डोंगराच्या इथून जे उस्मानाबादला उजनी धरणातून 25 TMC पाणी मिळणार आहे त्याची पाईपलाईन जाणं अपेक्षित आहे. अपेक्षित हा शब्द मी वापरतोय कारण ह्या सगळ्याच गोष्टी अजूनही कागदावर आहेत. आणि ही पाईपलाईन उस्मानाबाद जिल्ह्यात आल्यानंतर त्यातलं 2 TMC पाणी लातूरला जाईल आणि उरलेलं 1 TMC पाणी हे साधारण बीड जिल्ह्याला मिळेल, अशी ही रचना आहे. त्या 23 TMC पाणी ज्या उस्मानाबाद जिल्ह्यात येणार आहे या पाईपलाईनद्वारे, त्याच्यासाठी अपेक्षित खर्च हा शासनाच्या दरबारी आत्ता 700 कोटी रुपये आहे. आणि या 700 कोटी रुपये खर्च शासन आता मंजूर करेल अशी काही परिस्थिती राज्याची आर्थिक दिसून येत नाही. दुसरी महत्वाची बाजू, याच रामदरा तलावाच्या इथे काही प्रमाणात थोडंसं पाणी जमलं असेल, पण उदासीनता प्रशासनाची कशी असते त्याचं उत्तम उदाहरण माझ्या तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला दिसू शकेल. हे जे तलावासारखं रूप इथं दिसतंय, इथं काही तलाव बांधला गेलेला नाहीये. तर ही व्यवस्था केली गेली आहे तुळजापूर शहरातल्या ड्रेनेजचं पाणी आणून सोडण्याकरता. ज्या तुळजापूर तालुक्यात थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना दिवसभर झगडावं लागतं, त्या तुळजापूरच्या ड्रेनेजच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी ही अशी ओसाड जमीन जी आहे ही इथे अशी रचित करून ठेवलेली आहे, संरचित करून ठेवलेली आहे तलावाच्या रूपासारखी. पण प्रत्यक्षात गेले कित्येक दिवस हे सगळं काम सुरू आहे. लोकांच्या जमिनी घेतल्या गेल्यात, ना त्यांना मोबदला मिळाला, ना 25 TMC पाण्यापैकी काही पाणी यात उस्मानाबाद जिल्ह्याच्या वाट्याला आलं. ही विदारक स्थिती आहे. आत्ताच्या शासनाने या आधीच्या केलेल्या सिंचन घोटाळ्यावरती अनेक वेळा ओरडाओरड केली, पण करणार ते काय आहेत याची मात्र कुठेही स्पष्टता नाही आहे. हे वास्तव उस्मानाबाद जिल्ह्यातल्या या लोकांच्या वाट्याला आलेलं दिसतंय.
मी आता आहे निम्न तेरणा या प्रकल्पाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण बघतो की हा जो सगळा पाणी साठा आपल्याला दिसतोय, पाणी आहे धरणामध्ये. हे पाणी साठा पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की काहीतरी काय असं ना एप्रिल महिना तरी निघेल, पण हा सगळा डेड स्टॉक आहे, ज्याला मृत साठा म्हणतो. हे पाणी कुठल्याही कामासाठी वापरता येणार नाही, त्याला डेड स्टॉक म्हणतात, मृत साठा म्हणतात. ती पाणी सगळं इथं जमलेलं आहे आणि गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे धरण कधी पूर्ण भरलंच नाही, अशी इथली अवस्था आहे. पाऊस कमी झालाय, पर्जन्यमान कमी असलं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इथे कमी पाणी भरण्यामध्ये धरणात परिणामकारक ठरतात आणि त्याच्यानंतर याचा सगळा परिणाम पुढे होतो तो सिंचनावरती, शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी. आणि या सगळ्या याच्यावरती आता आपण पाहिलं तर उस्मानाबाद जिल्ह्यातला एक तालुका आणि लातूर जिल्ह्यातले 2 तालुके, निलंगा आणि औसा, अशा ह्या 3 तालुक्याला पाणी पुरवठा केला जातो. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्याला इथून पाणी पुरवठा केला जातो. पण आत्ता पाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे, इथले मुकादम आहेत. मामा, मला सांगा, धरण बांधून कधी पूर्ण झालंय? 89ला, 1989ला. बरं, आता हे पाणी वापरायचं कामाचं आहे का नाही? नाही, मृत साठा आहे. मृत साठा आहे सगळं. हा. मग आता हे पाणी रोजच्या रोज तुम्ही आकडेवारी घेताय, हा, आकडेवारी आहे. आता किती गेलं खाली पाणी? आता पार जो त्याच्या खाली आहे, टक्केवारीच नाही. म्हणजे जोत्याच्या खाली गेलं तर टक्केवारी निघत नाही, नाही ना, टक्केवारी नाही. म्हणजे हे हळूहळू सगळं संपत जाणार पाणी. हा. मे महिन्यात काय अवस्था होईल? एवढं दिसतंय पाणी सगळं आता. मे महिन्यामध्ये पाणी राहील असं वाटतंय, पण थोडं बहुत. मार्च महिना आता शेवटच्या तारीख आहे, 31 तारीख आहे मार्च महिन्याची, आणि 31 तारखेला आपण बघतोय हे मृतसाठा इतका आहे. 113 TMC हे पाणी आहे या धरणामध्ये. आणि अशा परिस्थितीत जर एप्रिल मे हा महिना जायचा आहे आणि या परिसरात, या उस्मानाबाद जिल्हा, लातूर या परिसरामध्ये साधारणतः जुलै 15-20 तारखेनंतर पाऊसमान जे आहे, पर्जन्यमान जे आहे ते दाखल व्हायला सुरुवात होतं. मान्सून पाऊस, मोसमी पाऊस ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेनंतर कुठं जर धरण भरलं तरच पुढची परिस्थिती ही ठीक आहे. आणि जर हे धरण भरलं नाही तर मात्र भविष्यात पाण्यासाठी आणखी काही भयानक संकट या परिसरात देखील येऊ शकतं. पण नेमकं फिल्ट्रेशन प्लॅन्टची काय परिस्थिती आहे, आपण इथून जाऊन प्लॅन्टच्या इथे जाऊन बघूया. फिल्ट्रेशन प्लॅन्ट चालू आहे की बंद आहे? चला माझ्यासोबत. निम्न तेरणा धरणावरून आता मी इथे येऊन पोहोचलेलो आहे. त्या धरणातनं काही पाणी जे लिफ्ट करून शुद्ध केलं जातं. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा हा जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. 30 गावांना इथून पाणी शुद्ध करून पाणी पुरवठा केला जातो. पण प्रत्यक्ष अवस्था बघा. ज्या ठिकाणी मी आत्ता उभा आहे, इथं जे पाणी दिसतंय हे माझ्या खाली जवळपास 25 फूट खोल इतकं हे पाणी आहे. पण या सगळ्या पाण्यामध्ये प्रचंड गाळ साचल्यामुळं या मशीन चोकअप झाल्यात. ज्या मशीननी हे प्लांट शुद्धीकरणाचं काम केलं जातं किंवा पाणी शुद्धीकरणाचं काम केलं जातं, त्या इथं मशीन बघता, इथं तुम्ही या गंज चढला या सगळ्या मशीनला. इतकंच नाही, मी ज्या ठिकाणी आत्ता उभा आहे किंवा चालतोय आत्ता, या रॅकला देखील मोठ्या प्रमाणात गंज चढलेला आहे. अशा अवस्थेमध्ये दुसऱ्या बाजूला जे इथे आता पाणी कॅमेरामनच्या माझ्या डाव्या बाजूला दिसतंय, हे पाणी लिफ्ट केलं जात आहे आणि लिफ्ट करून या फिल्ट्रेशन प्लांटमध्ये आणलं जात आहे. आणि तिथून ते पाणी एक छोटासा कॅनल दिसतोय जो खाली आता तुम्हाला दाखवला जाईल. या कॅनलचं इथे एक छोटा पाईप आहे. त्या पाईपमधून प्रत्यक्ष या पाण्यामध्ये तुरटी मिक्स केली जाते. पण तो केवळ पाईप आहे आणि त्या तुरटीचा पांढरा कलर तिथं पसरलेला दिसतोय, पण तुरटी मात्र काही मिक्स होताना दिसत नाही. या अशा अवस्थेमध्ये आपण म्हणतोय की पाणी शुद्ध करून गावाला पुरवठा केला जातो. मग नेमकं शुद्ध पाणी मिळतंय का, कशा पद्धतीचं पाणी गावाला जात आहे, त्याची खरी अवस्था तुम्हाला दिसून येईल. दुसऱ्या बाजूला हे पाणी फुल प्रेशरमध्ये आणल्यानंतर इथे हे असं या जे चौकोनं दिसत आहेत, हौद दिसत आहेत, इथे या हौदामध्ये सोडलं जातं आणि इथे प्रेशर आणून एअर प्रेशरचे पाईप इथं सोडले गेलेले आहेत. त्याच्यातून त्यात काही गाळ अडकला असेल, काही गोष्टी राहिल्या असतील तर त्या बाजूला केल्या जातात. प्रत्यक्षात या इथे मोठं शेवाळं पसरलेलं आपल्याला दिसतंय. म्हणजे शुद्धीकरणाचं काम सुरू असताना असं आपण म्हणतोय, इथे कशा पद्धतीचं शुद्धीकरण होतंय हे तुम्हाला दिसेल. पण जे एअर फिल्टरचे पाईप आहेत ते पाईप देखील पूर्णतः चोकअप झालेले आहेत. मग चोकअप झालेल्या पाईपमधनं हवा येणार कशी आणि पाणी शुद्ध होणार कसं, हा खरा मुद्दा आहे. 30 गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे. पण आजूबाजूची इथली जी 2 गावं आहेत, या गावांनी पाणीच प्यायला मिळत नाही म्हणून जोरदार भांडणं केली, प्रशासनाबरोबर वादावादी केली आणि त्या वादावादीतून जो मृत साठा आत्ता निम्न तेरणा धरणामध्ये आपण पाहिला, त्या निम्न तेरणा धरणातला मृत साठा असा इथे आणून अशा प्रकारे आम्ही पाणी फिल्टर करतोय असं दाखवून त्या गावकऱ्यांना पाठवलं जातं. म्हणजे पाणीचा थेंब जरी प्यायला मिळत नसला तर शुद्धीकरणाच्या नावाखाली हे अशुद्ध पाणी गावांना पाठवलं जातंय पिण्याकरता.
ही उदासीनता आहे प्रशासनामध्ये. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. परभणी जिल्ह्यातलं एका शेतामध्ये मी इथं आहे. बाबुळगाव नावाचं हे गाव आहे, परभणीच्या जवळ आहे. आणि आपण बघतो की या शेतकऱ्यांनी या परिसरात पाणी फारसं नाही आहे, आजूबाजूला पाणी आहे, पण त्या पाण्याचा वापर इथे कसा व्हायचा याचाच प्रश्न यांच्या पुढे पडलेला होता. गावात प्यायला पाणी नाही आहे, हांडे घेऊन लोक फिरतायत. ही अशी काही शेततळी इथं शेतकऱ्यांनी केलेली आहेत. या शेतकऱ्याच्या ठिकाणी जे मी येऊन उभारलेले आहे शेतामध्ये 10 एकर त्यांची जमीन आहे. 2 शेततळी त्यांनी बांधलेली आहेत. एकातून एक पाणी असं इकडे आणलं जातं. हा चरा तुम्हाला मध्ये दिसत असेल. या चऱ्यातनं पाणी इकडे आणून येतनं पाणी उचलून विहिरीत टाकलं जातं आणि विहिरीतून पुन्हा ते शेतीकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे आतापर्यंत पाणी नाही अशा प्रकारची नकारात्मक घंटा आपण वाजवत बसलेलो आहोत. पण जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यातूनच सकारात्मक जर आपण दृष्टिकोन ठेवला आणि इच्छाशक्ती ठेवली तर खूप काही करता येऊ शकेल. आपल्यासोबत हे शेतकरी आहेत. मामा सांगा, तुमचं नाव काय? ज्ञानोबा गणपतराव पारधे. बरं, काय शिक्षण झालंय तुमचं? दुसरी शिक्षण झालेलं आहे माझं. बरं, काय काय केलं शेतात तुम्ही? या ना इकडे जाऊ आपण पुढे बघत. शेतामध्ये आमच्याकडे सीताफळ आहे, हां आंबा आहे, हां मेथीची भाजी आहे, बरं केळी आहे. बरं, किती एकर शेत आहे तुमचं? 10 एकर सर. बरं, 10 एकरामध्ये तुम्ही आता हे सगळं इथं बनवलेलं आहे. हो. 2 शेततळी आहेत हो आणि इकडे एक आणि तिथे एक आहे. हो आणि पाणी मग पुरवता कसं तुम्ही सगळं? सर, पावसाचं जे पाणी येते, या. पावसाचं पाणी जे येते हां. ते पाण्याचं एकच ठेवून बाहेर जाऊ देत नाही मी. कसं म्हणजे- कसं ते साठवता तुम्ही? ते कसं साठवतो की सर, पूर्ण जे 500 एकरची जमीन आहे समोर, ते पूर्ण पाणी उतरायला घेऊन हां. पूर्ण पाणी ह्या शेतळ्यामध्ये येते. हां. हे शेतळ भरलं, समोर गेट बसलेलं त्या नालीवर, हां. ते पाणी, नालीतलं पाणी ह्या शेतळ्यात येते. ह्या आणि इथलं उचलून तुम्ही इकडे आणता ह्याच्यामध्ये येते आणि ऑटोमॅटिक. इथलं तुम्ही विहिरीत नेता? नाही, विहिरीमध्ये ऑटोमॅटिक विहिरीत पाणी उतरते. हां. हे म्हणजे कसं, जमीन एकदम पाजरा फुटते, त्याची पूर्ण पाणी येते. त्याची आल्याच्या बाद मग आमच्याकडं बँक जशी असते, पैसे म्हणतो जमीन कधी पैसे तसं उठले, पाण्याची बँक तुम्ही तयार केली? बँक केलेली आहे माझ्या. तर माझ्याकडे पाणी एरियामध्ये पाणी कुठंच नाही. तर आज मी माझ्याकडे 2000 केळी, 10 गुंठे शिमला मिरची आणि सीताफळ आणि आंबा, केसर आंबा आहे, 100 केसर आंबा आहे, 250 तुम्ही सीताफळ. काय शेतामध्ये ठिबक स्प्रिंकलरचा वापर केलाय? हो, तर तुषार, रेनगन. आपण कुठे केला जरा ठिबकचा मला दाखवा. हो, तर तुषार, रेनगन, हं. ठिबक, हं. मिनी स्प्रिंकलर, फोगर, हं. हे पूर्ण जे पाणी पूर्ण जितकं पाणी कसं बारकाईने वापरते तितकं वापरलेलं आहे. कुठंच असं माझं एक तुटी नाही पाण्याची की दांडाला पाणी सोडायचं म्हणून. बरोबर, तुम्ही बघू शकताय की बऱ्याच ठिकाणी शेतीमध्ये काय होतं की एक बांध काढला जातो, त्याच्यातनं पाणी पुढे पुढे नेऊन त्या पिकाला दिलं जातं. मात्र इथं कुठेही तुम्हाला शेतामध्ये उघड्यावर वाहणारं पाणी दिसणार नाही. कारण ते जर पाणी उघड्यावर वाहत गेलं तर जमिनीमधली जी धग आहे, जी उष्णता आहे, ती उष्णता ती पाणी खेचून घेते आणि ते पाणी तिथं झिरपून जातं. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळायचा. जे पाणी आहे ते पाणी वाया जाऊ द्यायचं नाही. अगदी व्यवस्थित नियोजन करून ते म्हणाले आम्ही पाण्याची बँक तयार केली. आपण पैसे साठवतो बँकेमध्ये, तसं यांनी यांच्या शेतामध्ये शेततळी करून त्याच्या पाण्याची बँक केली. तुम्ही बघू शकता माझ्या उजव्या हाताला या ठिकाणी यांनी स्प्रिंकलरचा वापर केलाय, शेडनेट उभारलाय आणि आता जिथं स्प्रिंकलरचं हे सगळं पाणी पडतंय इथं त्यांनी मेथी लावली आहे, मेथीची भाजी घेतलेली आहे आणि त्या शेडनेटमध्ये तिथे सिमला मिरची त्याचं उत्पादन ते घेतात. त्याच्या पलीकडं आंब्याची आणि सीताफळाची बाग त्यांची आहे. अजून एक शेडनेट ते उभं करतायत. 10 एकरच शेती आहे यांची. पण या 10 एकराच्या शेतीमध्ये आधुनिक सगळ्या ह्याला शेतीला त्यांनी जोड देत वेगवेगळी परंपरा इथं जपलेली आहे. काही शेतकरी आहेत त्यांच्याबरोबरच काम करणारे. तुम्ही मला सांगा, हे सगळी गटशेती तुम्ही तयार केलेली आहे, किती फायदा होतोय याचा सगळा? आणि अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये मराठवाड्यात प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, लोक आत्महत्या करायला लागले, तुम्ही काय सांगाल त्यांना? हे जर असं केलं तर किती चांगलं होईल? आम्ही गट शेतीमध्ये एकूण एकाला सहकार्य करतो. याच्याकडे जर कमी असलं तर याला आम्ही एकूण एकाला सहकार्य करतो पैशाच्या बाबतीत, याच्या मालाच्या बाबतीत. कसं करता? पाण्याच्या बाबतीत आम्ही आमच्या इकडे चारा नसला तर याच्याकडून तर चाराचं हे करतो. आम्हाला जर एक जरी पाऊस पडला, मिरगाच्या पेरणी वेळेस एक जरी पाऊस पडला आणि मधात 2 महिने जर पाऊस नाही पडला, 1 महिना नाही पडला, तर आम्ही त्या विहिरीत, भरलेली विहीर आहे, त्या आमच्याकडं स्प्रिंकलर आहे, ठिबक आहे, सगळ्या सुविधा आहेत ना आमच्याकडे. कशाची कमतरता नाही ना. फोगर आहे, त्या पद्धतीने आम्ही ते पाणी वापरतो.
त्याच्यामुळे आम्हाला विहिरीला जरी अगोदरचं पाणी नसलं तरी ह्या वरच्या ज्या पावसाचं आहे वरुण राजाचे पाणी तेच आम्हाला पुरते. अगदी बरोबर आहे की जर पावसाच्या पाण्याचं नीट व्यवस्थापन केलं, नियोजन केलं तर पाण्याचा योग्य वापर या भर उन्हाळ्यात देखील तुम्हाला आश्चर्य वाटत असेल, बघताना पण मजा वाटत असेल की छान पावसाचे फवारे पाण्याचे उडतात पावसासारखे या स्प्रिंकलरमधनं अंगावर इथपर्यंत माझ्या असं पाणी येत आहे. पण ह्या सगळ्या याच्यात उन्हाळ्यामध्ये अशा रखरखत्या उन्हात छान अंगावर जर असं पाणी पडत असेल तर किती वेगळं वाटेल, किती थंडावा गारवा निर्माण होत असेल. पण हे सगळं शक्य आहे तुम्ही पाण्याची बँक तुमच्याच शेतात शेततळ्याच्या माध्यमातून तयार केली तर. पण बघितलं की शेतकऱ्यांनी जर पाणी अडवा पाणी जिरवा या शासनाच्या योजनेप्रमाणे जर काम केलं आणि शासनाने खरी काय योग्य ती साथ त्यांना दिली तर निश्चितपणे भर उन्हाळ्यात देखील अशा प्रकारची हिरवाई आपल्याला या रानावनामध्ये पाहायला मिळू शकते. तुम्ही बघताय हे इतकंच मेथीचं पीक नाही, ह्या शेतकऱ्यांच्या पाठीमागं उत्तम अशी हिरवीगार केळीची बाग पण आहे आणि ह्या शेडनेटच्या पाठीमागं त्या बाजूला जे शेडनेट दिसतं शेडनेटच्या पाठीमागच्या बाजूला आंब्याची आणि सीताफळाची बाग आहे. 10 एकरामध्ये पाणी नसताना देखील पाण्याची बँक तयार करून त्यांनी काय काय निर्माण केलंय याचं हे सकारात्मक उदाहरण आहे. त्यामुळं उन्हाळा किती आला, दुष्काळाच्या झळा कितीही सोसाव्या लागल्या तरी देखील अशाच या पाण्याचा सगळ्या फवारे अंगावर घेत आपण उत्तम पद्धतीने ही अशी हरित क्रांती करू शकतो. फक्त जोड इच्छाशक्तीची पाहिजे. त्यामुळे पाणी नाही असं म्हणून ओरडत बसण्यापेक्षा आहे त्या पाण्याची बँक तयार करा आणि पुढच्या वर्षीचं नियोजन आत्तापासून करायला लागा. आता बीड जिल्ह्यामधल्या भेंड खुर्द या गावात आहे गेवराई तालुक्यामधल्या लोकांना असं बैलगाडीतून जाऊन मोठे मोठे ड्रम भरून पाणी आणावं लागतंय. कुठून आणले पाणी तुम्ही? किती लांबून आणले? बरंच लांब किती लांब जायला लागतं? बरंच लांब 2 किलोमीटर. बरं, 2 किलोमीटर. पण तिथं बोरला असतं का पाणी? असतं थोडं असतं. किती असतं? उली चलतं आपलं काहीतरी थोडंफार. होय. हो किती हे आता किती दिवस पुरतं पाणी? आता हे होय आता आपल्या सांग राहता हे उली असं झालं. हा आजूबाजूला गावाच्या परिस्थिती काय? अशी समजा इकडे परिस्थिती शेतात काय पाणी नाही? शेतात नाही पाणी. बरं. आणि किती वेळ लागतोय भरायला ड्रम? अर्धा तास. अर्धा तास. हा उन्हातानाचं आणायला लागतं. हा आपण बघितलं की उन्हातानामध्ये देखील ह्या बैलांना घेऊन जी बैल शेताच्या कामासाठी उन्हाळ्यात वापरली जातात त्यांना या पाण्यासाठी आता इथे या शेतकऱ्यांना या गावकऱ्यांना घेऊन जावं लागतंय आणि पुढे जाऊन या गाडीबरोबर आपण बघता तर ही गाडी गावात जाईल आणि ती समोरनं पण एक गाडी आलेली आहे. ती गाडी देखील भरलेलं पाणी ड्रममध्ये भरून परत आणण्यासाठी म्हणून ते तिकडे बाहेर शेतामध्ये जिथे जे रचलेलं पाणीचा बोर आहे त्या ठिकाणाहून हे पाणी भरण्यासाठी हे शेतकरी आपापल्या बैलगाड्यांचा वापर हा अशा पद्धतीने करतात. दिवसातनं एक खेप करायची आणि त्याच्यामध्ये येणारं हे 200 लिटरचं पाणी इथं सगळं साठवून घ्यायचं. आता तुम्ही पाणी भरायला चालले? हा किती वेळा जाता दिवसभरात? 2-3 वेळ जातो. 2-3 वेळा जाता पाण्याची भरपूर समस्या आहे गावात, प्यायलाच पाणी नाही. बरं. मग आता हे पाणी आणलेलं तुम्ही प्यायला वापरता की वापरासाठी घेता? प्यायला बी जनावरांसाठी पण वापरतो आम्ही. पाणी समजा इकडे तिकडे समजा 2-3 किलोमीटरवर जाऊन आणावं लागते. 2-3 किलोमीटर अशाच बैलगाडी घेऊन यांना जावं लागतं. मी तुम्हाला जास्त थांबवत नाही, उन्हाची वेळ आहे, तुम्ही जा, तुमच्या घरासाठी पाणी हवं आहे. मामा किती वर्ष झाली तुम्हाला? गावात किती दिवसापासून पाणी नाही? बरेच दिवसापासून असंच असंच आहे. हापशेला पाणी नाही गावात? नाही चला हापशेकडे पाणी काहीच नाही. नाही चला आपण जाऊन बघूया हापशेला काहीच पाणी नाहीये. तिथल्या काय महिलांच्या समस्या आहेत तिथे काय ते सांगतायत तेही बघूया या माझ्याशी. बीड जिल्ह्यातल्या या गेवराई तालुक्यातल्या भेंड खुर्द गावात मी आता येऊन पोहोचलोय. पाण्यासाठीची गर्दी पाहतोय. हातपंप बंद पडलेला आहे. लोक बैलगाड्यातनं जाऊन पाणी आणतायत आणि बैलगाड्यातून आणलेलं पाणी 3-3, 4-4 दिवस इथं या सगळ्या गावकऱ्यांना वापरावं लागतं आणि पाणी नसलं तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या मावशी देखील बघा वय झालं यांचं. कपडे काय मावशी टोपल्यामध्ये? कपडे धुवायला चाललेत कपडे आणि आता हंडा पण घेऊन चाललाय. कुठं जायला लागतं लांब? लांब किलो 1.5 किलोमीटर. म्हणजे आता कपडे धुवायचे आणि येता येता हंडा भरून आणायचा.
किती दिवस पुरतंय पाणी आणलेलं? आता हे 2 दिवस प्यावं लागत. बरं. हो मग आता करायचं काय साहेब? प्यायचं ह्याच पाण्याने, आंघोळीचं सगळं हो सगळं याच्यात. हो मग पुरतं का 2 दिवस का अजून? कशाचं नाही पुरलं तर आणावं लागतं पुन्हा इकून तिकून कुठून तरी, असंच शेतातून गाडीवर. काल मालक पडे गाडी घेऊन पाण्याला गेले तर. 12 महिने वर्षाची, पावसाळा हिवाळा कधीच आम्हाला पाणी येत नाही. 10-15 दिवसाला सगळ्यांकडे एक नळ असते, सगळीकडे 4-4 घरं असतात. आम्हाला फक्त 2-2 बकेट पाणी भेटतात आणि त्याच्यामुळे लेकरांच्या शाळेवर परिणाम होते, आमच्या सगळ्या शेड्यूलवर परिणाम होते. आम्हाला कधीही भरावं लागते पाणी. रात्री पण येतं? रात्री पण 1-1.5 वाजता पाणी येतं. पावसाळ्यामध्ये तर खूप त्रास होतो पाण्याचा. असं नाही की फक्त उन्हाळ्यात तेवढा त्रास आहे, हिवाळ्यात पण त्रास आहे. मग इथं काही शाळेतल्या मुली देखील आहेत, त्यांच्या परीक्षा अजून व्हायच्या आहेत, पण हांडे घेऊन यांना जायला लागतात. काय सांगशील तू ताई? आमच्या गावाला पाणी नाही. आमच्या हापशा 8 सगळे कोरडे पडलेले आहेत. आम्हाला दूर जाऊन पाणी आणावं लागतं. तू काय सांग, कितवीत आहे तू बेटा? 6वी. 6वीला आहे. परीक्षा झाली का तुझी? नाही. नाही झाली. मग आता परीक्षेचा अभ्यासही करायचा आणि पाणी आणायचं, दोन्ही करायला लागतं. शाळा बुडून पाणी आणायला जावं लागतं. शाळा बुडून पाणी आणायला जायला लागतं, काही इलाज नाही. कुठपर्यंत जायला लागतं तुला पाण्यासाठी? 1-2 किलोमीटर. शेंदाला भरता गेलं कसं? शेंदून भरायचं? शेंदून ते अर्धी बकेट येते बरं आणि तेच आणायचं घरी. बरं. म्हणजे एक घागर भरायला किती वेळ लागतो शेंदून? 4 बकेटा काढावं लागतात. 4-5 बकेटा एक घागर भरायला. मग त्या गावातल्या सगळ्या आड असतील, विहिरी असतील, सगळ्या कोरड्या पडलेल्या आहेत. 4-5 हातपंप आहेत, तेही कोरडे पडलेले आहेत आणि गावात टँकरची व्यवस्था मात्र काहीच नाही आहे. या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्यांना असं हंडे घेऊन जायला लागतं आणि दूरवर जाऊन सगळं. तुम्ही पाणी आणताना पडला? हो ह्या बघा ही. पण बघा या किती वय आहे आजी तुमचं? आता काय माहिती. पाणी आणायला गेल्या आणि पडलात तुम्ही पाणी आणायला. फुटवर जायला लागतं पाणी आणायला. लय लांब ह्या इकडं. मग हे हंडा आणताना पाय घसरला? हो. बरं. हे नाही एवढा नाही आपला बारीक खांडा. पण तरी पाय घसरला हो. पाण्यासाठी? हो. किती लांब जाऊन आणता तुम्ही? या इकडं तळ्याच्या वाटाला. बरं. ही अवस्था आहे या गावातली. म्हातारी माणसं आहेत बघा तुम्ही. या आजीचं सगळं पायाला लागलंय, इथे लागलंय, त्यांना इथे पण लागलेलं आहे आणि ह्या सगळ्या याच्यामधून हे सगळे कष्ट करून यांना पाणी आणावं लागतं. इथे हाताला पण लागलं. हे काय शेंतान लागलं का? नाही पळालं हे. ह्या सगळ्या याच्यामध्ये पाणी आणून देखील या परिस्थितीत या लोकांना जगावं लागतंय. म्हणजे पाण्यासाठी वणवण काय असते हे शहरात बसून आपल्याला कळणार नाही. या गावात आल्यानंतर आपल्याला परिस्थिती कळते की आंघोळ करायचं, त्या टोपल्यातलं पाणी तेच धुण्याला वापरायचं आणि पुढे जाऊन पाण्याच्या एक एक थेंबासाठी वणवण भटकायचं. आता तरी कोण यांच्याकडे लक्ष देणार का, हा खरा प्रश्न आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. जालना जिल्ह्यातलं रामस गाव आहे. मी आता गोदावरी नदी पात्रामध्ये आहे. विस्तीर्ण गोदावरीचं पात्र आहे आणि त्या पात्रात पाणी नाही मुळात. पण जे काही पाण्याचे झरे या पात्राच्या खाली असतील ते असे खणून त्याच्यामध्ये दुसऱ्या इथे त्या बाजूला तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकत असाल, इथे जे खड्डा दिसतोय त्या खड्ड्यामध्ये असाच खड्डा खणून खालपर्यंत जे झरे त्याच्यात तुंबलेले आहेत ते मोकळे करून त्याच्यात हा पाईप सोडला गेला आणि तिथनं पाण्याचा उपसा करून इथं आणून सोडलं जातं. पण प्रत्यक्षात इथून जे गाव आहे बाजूलाच त्या गावात मात्र पाणी नाही. त्यामुळे या सगळ्या महिला इथे येतात आणि इथून सगळं पाणी घेऊन जातात. किती लांब जायला लागतं मावशी? बरंच लांब जावं लागतं तिकडे. हां. तरी बी आमचं घर लय लांब आहे, हे येड्या बाबाच्या पलीकडे. बरं. हा पाण्याची लय बेजारी आमची. आम्हाला किती पाणी दिवसापासून पाणी नाही गावात? बऱ्याच दिवसापासून पाणी नाही. असंच नव्हतं आम्ही, कधी येते कधी नाही, कधी येते कधी नाही. 8 दिवसाचं पाणी कधी, 15 दिवसाचं पाणी कधी. आता हे पाणी नदीतलं खालचं उपसून काढतायत का? खालचं उपसून याच्यात येत आणि परत आम्ही घेऊन येतात मग. पण हे प्यायला चांगलं आहे का? आता पितो तसंच. मग काय करा साहेब, आता काय औषध हे काही भेटलं तर टाकतोच, नाही तर तसंच पितोत मग. बरं. हा मग काय करायचं. किती दिवसापासून कोरडी पडली नदी? बऱ्याच दिवसापासून नदी कोरडी. जसं पाऊस पडला का ते पहिल्या तेव्हापासून कोरडी नदी. तेव्हापासून पाणीच नाही याला. बरं. हा मग तसंच दरवर्षी ही परिस्थिती? दरवर्षी असंच होते उन्हाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यात पण नसते आणि उन्हाळ्यात पण नसते, पाणीच नसते ना. म्हणजे कामाला जाणंच होत नाही? जाणच होत नाही कामाला. कसं काय जायचं? पाण्यामुळे रोजगार पण बुडतो? हा रोजगार पण बुडतो. त्या कामामुळे आम्हाला असं कुठेतरी लांब लांब जावं लागतं. पाणीच टाइम काय करायचं? प्रत्येक वर्षी असं आहे आम्हाला. 2 म्हातारे आजी इथं बसलेले आहेत. त्यांच्या गुडघ्यांचा त्रास त्यांना सोसतोय. मावशी काय होते त्रास तुम्हाला? किती लांब जाते पाणी? हे पाणी नेऊ नेऊ हे पाहना गुडघे असे झालेत साहेब. पगार नाही फगार नाही. करावा काय जीवानी, मरायची होती ना उन्हाने. पाणी नेऊन उन्हात किती नेता पाणी? हांडावरून येते? 3 हांडे. होत नाही. हांडाच उचल कळशी आणि ते कळशी
हे काय गुडघा हो आहे का? गुडघा सुजलाय की पूर्ण? हो हे काय करावं यंगता येईना पण तशीच आले तुम्हा करतानी. चला म्हणलं आता. उन्हातानात जायला लागतं. हो काय करावं. तुम्ही काय करता? आम्ही तेच करीत होतो. आम्ही अशीच पाण्याची मागणी मोय हे सुजत आहे, गुडघे दुखत येत, चालता हो, येत नाही, तोंड सुजत आहे, हातापाय सुजत येत. तसं काय मला इलाज चालता करा. येत किती हेलपाटे मारायला लागतात उन्हात? मग आता काय जे उडालं भांड पाच पळ, भांडे उडालं पळ. भांड पळ, 5-6 भांडे इळाचे लागत येत. कोणाला त्रास सांगावं हे आम्ही मरावा वाटत आहे काही पे म्हणून आम्ही, पण देव देईन तेव्हा ह्या जीवाची लय अपेष्ट आहे माझी. छातीत चमका निघाते. बघतो की ह्या सगळ्या समस्या आहेत त्यांना भेडसावत आहेत. हे आजी वैतागून म्हणतात जगावं की मरावं असा प्रश्न झालेला आहे. आणि ही शाळकरी सगळी छोटी छोटी मुलं आहेत, हे देखील आता शाळेच्या अजून परीक्षा त्यांच्या व्हायच्या तरी देखील हातात कळशा भांडे घेऊन इथे येऊन नदीपात्रामध्ये जे काही झरे खोदलेले आहेत त्या झऱ्यांमधनं जे पाणी उपसून इथे सोडलं जात आहे ते घेऊन आपल्या घरी जात आहेत. तुम्ही बघता इथे माझ्या बाजूला हे सगळं गोदावरीचं विस्तीर्ण पात्र आहे. आपण पात्र पाहिल्यानंतर लक्षात येईल की किती मोठं हे पात्र सगळं दिसतं या बाजूला. आणि हे पात्र जसा पावसाळा झालाय तसं कोरडं आहे आणि त्या कोरड्या पात्रामध्ये थेंबर पाणी नाही. आता मोठ्या प्रमाणात वाळू उपसा इथं होतोय. वाळू माफिया जोरदार इकडे असतील. वाळू उपसा होत असल्यामुळं परत इथे खड्डे पडतात आणि खड्ड्यात मग पाणी जिरलं जातं आणि ते पाणी पुढं व्हायला पण जात नाही, अशी ही सगळी परिस्थिती आहे. दुसऱ्या बाजूला याच नदीपात्रातल्या पाण्याच्या जीवावर काही शेतकऱ्यांनी आपली शेती पुरवण्याकरता म्हणून मोठी पाईपलाईन केली आहे आणि ती पाईपलाईन इथे पाईप सोडून नदीमध्ये या पाण्यावरती आपलं रान भिजेल या आशेवर त्यांनी जवळपास 8-9 लाख रुपये खर्च करून ती पाईपलाईन आपल्या शेतापर्यंत नेली आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे, नदी कोरडी पडली आहे त्यामुळे शेती पण वाळून गेलेली आहे. इथे काही शेतकरी आहेत त्यांच्याशी आपण बोलूया. मामा शेतात पाणी आहे का नाही? काय नाही, पाणी नाही ना, काहीच नाही. विहिरीलाही पाणी नाही कुठं? हा हा. मग कसं करतं? काय असं जे अडचणच आहे ना. आता हे पाईप टाकून देखील काय फायदा नाही? काही फायदा नाही. काय खर्च केलाय का पाईप टाकायला? 4-5 लाख रुपये खर्च केला. बरं, कर्ज काढलं? हो. मग आता शेतात काय होतं पीक एवढ्यात? ऊस होता की पाणीच नाही, वाळला आता पूर्ण वाळलं. हो. मग काय फायदा? काहीच नाही, दुसरं काहीच पीक नाही. आज जर आमची परिस्थिती बघितली तर मोसंबी सारखे फळबाग आमच्या सगळ्या उलमडून पडल्यात. आज फक्त सरपणासाठी म्हणून आम्हाला त्याचा म्हणजे उपयोग करावा लागतो. कर्ज फिटत नाही. आज राष्ट्रीयकृत बँकेचं कर्ज घेतलं ते आम्हाला दारात उभा पण करायला तयार नाहीत, कारण आज स्थिती अशी झाली की त्यांची वेळेवर परत फेड न केल्यामुळं नाईलाज असतो आम्हाला सगळ्यांना आमच्या स्वतःच्या जमिनी खाजगी सावकाराकडे गहाण ठेवण्याची वेळ सुद्धा आलेली. खाजगी सावकार सुद्धा आम्हाला दारात उभा करत नाही, कारण त्यांना पण वाटाणं आमचं की यांच्याकडून परतफेड व्हायची कशी. ज्या शेतकऱ्यांनी आपल्याला या नदीपात्रातलं पाणी वापरता येईल आणि आजूबाजूला आता जी हे नदीपात्राच्या बाजूचा सगळा काठ दिसतोय, या काठाच्या पलीकडे असलेली जी शेती आहे ही शेती सगळी पिकवण्यासाठी, आणि इतकीच नाही, हीच शेती नाही तर याच्याही पलीकडे 7-8 किलोमीटरवरती ज्यांची शेती आहे त्यांनी इथे 8 किलोमीटर लांबीच्या पाईपलाईन टाकल्या. लाखो रुपयाचं कर्ज घेतलं. आत्ताच शेतकरी जे सांगत होते 5-5 लाख, 8 लाख, 9 लाख असं कर्ज घेतलेलं आहे. पण 3 वर्षापासून शेतात काही पिकलंच नाही. त्यामुळं या पात्रात पाणी नाही आणि शेतात धान्य नाही, अशी ही सगळी परिस्थिती आहे. म्हणजे थेंब थेंब पाण्यासाठी वणवण भटकायचं आणि एक दाण्यासाठी दिवस रात्र कष्ट करायचे, पण पैसे फेडायचे कसे, घेतलेले पैसे परत द्यायचे कसे, असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर आहे. ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत भेटू. मराठवाड्यातल्या पाण्याचा शोध घेत तुळजापूरपासून आम्ही मराठवाड्यातले काही जिल्हे फिरलो. आता मी पोहोचलोय नाथसागर, म्हणजेच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं धरण असलेल्या जायकवाडीच्या इथे. जायकवाडी त्यालाच नाथसागर असं म्हणतात. आणि या इथे 1965 साली माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी याचं भूमिपूजन केलं आणि नंतर माजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1987 साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या उपस्थितीत त्या धरणाचं लोकार्पण केलं. सबंध 11 किलोमीटरचा हा सगळा धरणाचा परिसर मातीच्या बांधकामातला आहे. आपण पहिल्यांदाच असं कुठतरी उदाहरण पाहत असतो की मातीच्या बांधकामातले धरण आहे. वैशिष्ट्य म्हणजे या धरणावरती मराठवाड्यातला संपूर्ण पाण्याचा मुद्दा हा अवलंबून आहे. पण या धरणात गेल्या बांधून झाल्यापासून आतापर्यंत केवळ 2 वेळा हे धरण ओव्हरफ्लो झालंय. म्हणजे या धरणातून पाणी जोरदार सोडलं गेलं पण धरण पूर्णतः भरलं नाही. 100% धरण भरलंच नाही. आत्ता जो साठा धरणामध्ये दिसतोय तो केवळ 12.6
17% इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. रोज मोठ्या प्रमाणात या धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि हे बाष्पीभवन झाल्यामुळे पाण्याचा साठा कमी कमी होत जातोय आणि त्याला डेड स्टॉक म्हणतो, मृत साठा म्हणतो. तो मृत साठा या धरणाच्या आकडेवारीनुसार जो पाहिला जातोय तो साधारणतः 10% जर हे पाणी गेलं तर हे पाणी कशासाठीच वापरायला येणार नाही आणि या पाण्याचा पुरवठा जो आहे तो शेतीसाठी असेल, इतर काही कामासाठी असेल, तो बंद केला जाईल. तो डेड स्टॉकच्या जवळ आता या जलाशयातलं पाणी येऊन पोहोचलेलं आहे. या शेतकऱ्यांच्या, या परिसरातल्या लोकांना इथल्या पाण्यासंदर्भात किती झगडावं लागतं, थेंब थेंब पाण्यासाठी किती भांडावं लागतं आणि पुढची वणवण कशी करावी लागते ते आपण जाणून घेणार आहोत. या भागातले काही शेतकरी आपल्यासोबत आहेत. मला सांगा की आता फक्त 12% पाणीसाठा या जायकवाडीमध्ये शिल्लक आहे. किती झगडा द्यावा लागतो थेंब थेंब याच्यातलंच पाणी आपल्याला मिळायसाठी? कारण आपल्याच उशाला धरण आहे आणि इथंच आपल्या घशाला कोरड पडलेली दिसते. मुळात प्रश्न आहे की या ठिकाणी जायकवाडी धरण जे झालं ते शंकरराव चव्हाणांच्यामुळे धरण झालं. खरं तर या जायकवाडी धरण होणार नाही या प्रकारची साईड असताना सुद्धा मराठवाड्याच्या विकासासाठी या धरणाचं भूमिपूजन झालं आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळेल आणि जलसिंचनासाठी धरण बांधले गेले शेतीच्या सिंचनासाठी. परंतु गेल्या 40 वर्षामध्ये शेतकऱ्यांना कधीच पाणी मिळालेलं नाहीये. हे सगळं पाणी उद्योगात आणि पिण्यासाठी वापरले जाते. आता परिस्थिती अशी की ज्या जायकवाडी धरणापासून फक्त पैठण तालुक्यामधील फक्त 10% ते 15% जमीन ओलिताखाली आली, 85% जमीन बिगर पाण्याची राहिलेली आहे आणि या जायकवाडी धरणापासून 8 किलोमीटरवरच्या शेतकऱ्याला प्यायला पाणी नाही. इथला ऊस जळून चालला, इथली मोसंबी जळून गेली आणि गेल्या 3 वर्षामध्ये किमान 5000 हेक्टरवरची मोसंबी इथल्या 40 ते 45 गावामधली जळून गेलेली आहे. मी इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आता दिल्ली मुंबई कॅरिडॉर या ठिकाणी औरंगाबादमध्ये येतोय. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी 800 कोटी रुपये दिले आणि तातडीने योजना मंजूर झाली आणि कामाला सुरुवात झाली. औरंगाबादच्या समांतरसाठी जवळजवळ 700 ते 800 कोटी रुपयाची योजना मंजूर झाली. आमच्या योजनेसाठी आम्ही 70 कोटी रुपये मागतो. राज्य सरकार आम्हाला पैसे द्यायला तर नाही. गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 6.5 कोटी रुपये फक्त या 40 गावातील शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी खर्च झालेला आहे. आम्ही 70 कोटी जर आम्हाला दिले असते तर या गावातील 22 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या नसत्या. आम्ही फक्त पाण्याकडे पाहतोय. खरं तर या धरणामध्ये आम्हाला समन्वय पद्धतीचं पाण्याचं वाटप व्हायला पाहिजे, ते समन्वय पद्धतीचं वाटप झालं नाही. वैनगंगा नावाचा जो प्रकल्प गुजरातमध्ये जे पाणी जातं त्याचं 8 टीएमसी पाणी या धरणामध्ये आणायला पाहिजे होतं, ते आणलं गेलं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा आता जो कळीचा मुद्दा पुढे आलेला आहे की दमणगंगा नारपार खोऱ्यामधील 135 टीएमसी पाणी गुजरातला पळवण्याचा जो डाव चाललेला आहे त्याच्या विरोधात मी आता कंबर कसलेली आहे. त्याच्यातलं जर 65 टीएमसी पाणी जायकवाडीला आलं तर मराठवाड्यातील 14 लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल आणि आमचा खरा भूमिपुत्र पाण्यापासून वंचित राहणार नाही. पण हे जसं पाणी आहे, या पाण्याचं एक चेकिंग झालं पाहिजे. ते चेकिंग सुद्धा ते गव्हर्नमेंटकडनं व्यवस्थित करून घेत नाही. ते पाण्याचं व्यवस्थित सर्क्युलेशन सुद्धा गावात होत नाही. ही परिस्थिती आहे की पैठणच्या अगदी माथ्याला हे धरण आहे आणि पैठण गावाचा त्याला काय ते फायदा त्याचा मिळत नाही किंवा त्या लोकांनाही होत नाही. तुम्ही काय सांगाल, तुमच्या शेताला तरी पाणी मिळतं का? नाही, अजिबात पाणी नाही. आम्ही दुष्काळाने इतकं त्रासलेलो आहे सध्या ना. फक्त आम्हाला एकच दिसून राहिलं, आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिला. 8 किलोमीटर गाव आहे पण आम्हाला पिण्यासाठी पाणी नाहीये. जनावरांचा विषयच नाही राहिला, जनावर आम्हाला विकून टाका लागले. 72ला जरी दुष्काळ होता पण त्यावेळेस पाऊस झाला आणि नंतर पीक नव्हतं आली, पाण्याची परिस्थिती होती. त्याच्यानंतर आम्हाला काही जाणीव झाली नाही. पण तिथून पुढे अशी जाणीव झाली का आम्हाला नुसतं पाणी पाहायला भेटतं पण प्यायला भेटत नाही. आमच्या गावामध्ये यांचं हे जे धरणामध्ये गाव गेले, अनेक गावाचं पुनर्वसन आमच्या तालुक्यामध्ये झालेलं आहे आणि आता पुनर्वसनामध्ये आमच्या लोकांच्या जमिनी गेल्या. आम्हाला ज्याला 10 एकर जमीन होती त्याला आज 5 एकर जमीन राहिली आणि ह्या धरणाचा आमच्या तालुक्याला काही उपयोग झाला नाही. अक्षरशः फक्त 10 ते 12% जमिनीचं क्षेत्र आमच्या तालुक्यातील या धरणाच्या ओलिताखाली आहे. आपण बघतो की एवढं मोठं धरण आहे, या धरणाचं फक्त 10 ते 12% जमीन या सगळ्याच्या ओलिताखाली असं ते म्हणतायत. आणि या परिस्थितीमध्ये जर या धरण परत नाही भरलं, पूर्णपणे भरून त्या पाण्याचा विसर्ग नाही झाला तर परिस्थिती यापुढची अत्यंत बिकटही होऊ शकते. ही सगळी परिस्थिती आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, या जलाशयामध्ये विस्तीर्ण असा जलाशय तुम्हाला इथे पाहायला मिळू शकतो. किंबहुना मावळतीचा सूर्य पाहण्यासाठी देखील इथं बरेच जण लोक येतात आणि अशा परिस्थितीमध्ये या मावळतीच्या सूर्याचा फक्त आनंद लुटत असताना, या जलाशयामध्ये होणारे पक्षीविहार पाहत असताना, या थेंब थेंब पाण्यासाठी मराठवाड्याकरांची जी वणवण होती ती वणवण तुळजापूरपासून ते या जायकवाडीपर्यंत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या याच्यातून जे दृश्य दिसलं, या याच्यातून जी दाहकता दिसली, या याच्यातून जी भीषणता दिसली, यातून किमान सरकारला जाग येईल ही अपेक्षा आहे. मराठवाड्यातला पाण्याचा शोध हा आमचा असाच सुरू राहील, पण तहानलेल्या महाराष्ट्राला गरज आहे थेंब थेंब पाण्याची. तीच देण्याची व्यवस्था आता सरकारनं करणं ही गरजेची आहे. या कार्यक्रमाची आम्ही इथंच सांगता करतोय. पहा फक्त IBN लोकमत.